भयानक प्रवास. नेहमीप्रमाणे आज आम्ही सकाळी 8:30ला घर सोडले. सईला स्कूलला सोडून तिला बाय करून आम्ही आमच्या ऑफिसला निघालो. मेधाचे ऑफिस टाईम 9चा आणि माझा ऑफिस टाईम 9:30चा. असा आमचा रोजचा शेड्यूल होता. मी रमेश, माझी बायको मेधा आणि 6 वर्षाची मुलगी सई. आईबाबा पण आहेत, पण ते गावी असतात. मी आणि मेधा त्यांना नेहमी इथे राहायला या असं सांगत असतो, पण ते बोलतात तिथं मुंबईमध्ये जीव कोंडतो, इथे गावाला मोकळे वातावरण, शुद्ध हवा. त्यामुळे आईबाबा 2 दिवसाच्या वर इथे राहतच नाही. आज आईबाबांची खूपच आठवण येत होती. 3 महिने झाले भेट नाही त्यांची. तसे फोनवर बोलणे होतेच, पण फोनवर बोलणे आणि प्रत्यक्ष भेटणे यात फरक आहेच ना. दिवसाचे काम संपवून मी मेधाला घेऊन सईसोबत घरी पोहोचलो. रात्री जेवताना मेधा बोलली, अरे येत्या शुक्रवारी माझ्या ऑफिसला सुट्टी आहे. शिवाय सईची शाळा पण त्या दिवशी अर्धीच आहे. तू बघ ना तुला सुट्टी भेटते का ते. अरे सई 2 आठवड्यापासून नुसते बोलते की मम्मी खूप दिवस झाले आजी आजोबा भेटले नाही, चल ना आपण जाऊन येऊ. तर बघ ना विचारून एकदा, किती दिवस झाले आईबाबांना आपण भेटलो नाही. शिवाय गावी गेलो तर तुला पण शेतातले काम करता येईल आणि माझे पण बँकमध्ये काम आहे, ते पण होईल. मी पण विचार केला, अरे हो रे, खूप दिवस झाले आईबाबांना भेटलो नाही. शिवाय त्यांना एकट्याला नीट जास्त काही करता येत नाही शेतात. जाऊन आलो तर सगळेच कामं होईल. मी मेधाला बोललो, ठीक आहे शुक्रवारी सकाळी लवकरच निघू, म्हणजे रात्री अंधार पडायच्या आत पोहोचू आपण तिथं.